आज बनवणार आहोत आपण पावसाळ्यात मिळणारी खास तरोट्याची भाजी। ही पारंपरिक पद्धतीने केली जातात आणि चविष्ट आणि शरीरासाठी खूप हितकारक आहे। तर बघूयात रेसिपी। बघा, इथे आपण तरोट्याची भाजी घेतलेली आहे आणि असे त्याचे पानं तोडायचे आहेत। बघा, अशा पद्धतीने पानं तोडून टाकायचे आहेत। तर याच पद्धतीने मी संपूर्ण भाजी साफ करून घेतलेली आहे, पानं तोडून घेतलेले आहेत। आता मस्त असे पानं तोडून झालेले आहेत। बघा, मस्त असे। आता हिला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। बघा, मस्त आता धुतलेली आहेत। एक गंज घेतलेला आहे, त्याच्यामध्ये भाजी टाकायची आणि शिजण्यासाठी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि 2-3 उकळ्या छान 10 मिनिट मीडियम आचेवर शिजून घेतलेली आहेत। छान अशी मस्त शिजून घ्यायची आहेत, म्हणजे याच्यातला भाजीचा कडवटपणा निघून जाते। ही भाजी तुरट असते म्हणून थोडीशी उकळून घ्यायची असते। उकळून घेतली की भाजीसुद्धा मस्त शिजून जाते आणि टेस्टीसुद्धा छान होते। तर आता भाजी आपली उकळून झालेली आहेत आणि ही भाजी खाल्ल्याने आपले वात कमी होते, कफनाशक वर छान आहेत आणि त्वचेसाठी सुद्धा छान आहेत ही भाजी आणि पचायला सुद्धा हलकी आहेत आणि पावसाळ्यात ही भाजी खाल्लीच पाहिजे। आता आपली भाजी तर मस्त शिजलेली आहे, तर एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहेत। खाली गंज ठेवला, वर चाळणी आणि छान भाजी गाळून घेतलेली आहे, पाणी काढून घेतलेलं आहे। आता याच्यावर थोडं थंड पाणी घालायचं आहे, म्हणजेच आपण जो पाणी भाजी पिळून घ्यायची आहे तर आपले हात भाजणार नाहीत। असं पद्धतीने पाणी टाकून द्यायचं आहे, थंड पाणी घालायचं आहे। आता ही भाजी पिळून घ्यायची आहे, म्हणजे याच्यातलं पाणी संपूर्ण प्रकारे निथळून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी नाही ठेवायचं आहे। बघा, अशा पद्धतीने तुम्ही भाजी पिळून घ्यायची आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून घ्या भारती होम किचनला आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून मी जो व्हिडिओ टाकेल तो तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल। आता करूयात फोडणीची तयारी। तर 3 ते 4 चम्मच तेल घातलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल कमी जास्त करू शकता। तेल छान गरम झालं की अर्धा चम्मच जिरे, अर्धा चम्मच मोहरी घातलेली आहे आणि ज्या पावसाळ्यात भाज्या उपलब्ध होतात त्या आपण खाल्ल्याच पाहिजे, आपल्या शरीरासाठी छान आहेत, म्हणजे मोसमी भाज्या खाल्ल्याच पाहिजे। अर्धा चम्मच जिरे टाकलेलं आहे, अर्धा चम्मच मोहरी। आता जिरं मोहरी तडतडली की याच्यामध्ये कांदा घालायचा आहे। कांदा छान मस्त परतून घ्यायचा आहे आणि ह्या भाजीमध्ये ना कांदा जास्तच घालायचा आहे, भाजी छान होते। कोणत्याही मोकळ्या भाज्या राहिल्या, पालेभाज्या राहिले की त्याच्यामध्ये कांदा जास्तच घालायचा आहे तसा। आणि बारीक चिरलेला लसूण घातलेले आहेत 5 ते 6 कळ्या आणि ही लाल मिर्च घालायची। अगदी सोपी भाजी आहे। 5 ते 6 मी लाल मिर्च घातलेले आहेत, चिरून घेतलेले आहेत आणि छान मस्त कांदा होऊ द्यायचा आहे गुलाबी रंग येईपर्यंत। कांदे घातले की ही भाजी आणखीनच छान आणि चविष्ट होते। बघा, आता मस्त कांदासुद्धा मस्त होत आहे, गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता कांदा झालेला आहे। आता याच्यामध्ये हळद घालायची आहे, कोणतेही मसाले नाही घालायचे। कांदा, लाल मिर्च आणि लसूण पाकळ्या आणि हळद, बस इतकंच पुरेसं आहे। अगदी पारंपरिक पद्धतीची भाजी आहे आणि सोप्या पद्धतीची आहेत आणि गुणकारी आहेत, शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत। तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पावसाळ्यामध्ये भाजी, आणि चविष्ट तर खूप छान होते, चवीला पण छान लागते। आता घालूयात भाजी। आता ते जी भाजी पिळून घेतलेली आहे ती छान अशी मोकळी करून घेतली हाताने आणि आता याच्यामध्ये फोडणीमध्ये घालून घ्यायची आहेत आणि परतून घ्यायचं आहे। छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे फोडणीमध्ये। तुम्ही जर ही भाजी करत असाल तर कोणत्या पद्धतीची करता ती मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा। माझी तर अगदी साधी सोपी पद्धत आहे, पण तुमची पद्धतही मला सांगा कशी आहे ती। बघा, आता मस्त परतून घेतलेली आहे। आता अर्ध्या लिंबूचा रस घातलेला आहे, याने भाजी आणखीनच छान चविष्ट होते
आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे. आता मस्त ही भाजी शिजलेली आहे. तुम्ही ही भाजी भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकता. खूप छान लागते. बघा मस्त आता भाजी शिजलेली आहे. हे आता एका बाउल्समध्ये काढून घ्यायची आहेत. बघा मस्त अशी भाजी झालेली आहे. कांदा मिरची आणि भाजीचा कलरही खूप छान आलेला आहे. पोळीसोबत तुम्ही नक्की ट्राय करून बघा. भाकरीसोबत तर आणखीनच छान लागते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत.